सांगायची आहे की आम्ही हा लढा सोडणार नाही, आमच्यासोबत अन्याय झालेला आहे असं अण्णा लोकशाहीमध्ये कोणी करू नये। जो फॉर्म तेव्हा करेक्ट होता तो आता चुकीचं कसं होऊ शकते? आणि फॉर्म रिजेक्ट करून त्यांना काय सिद्ध करायचं आहे ते निवडणूक का रडत नाही माझ्या समोर, माझा हे प्रश्न आहे प्रवीण पोटेचे आणि बाकी उमेदवारांचे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणांगणात राजकीय संघर्षासोबतच कायदेशीर लढाईचा संघर्ष देखील पेटला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना कोणताही तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे। या निर्णयानंतर बाजोरिया पितापुत्रांनी थेट भाजप आणि काँग्रेसवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने प्रवीण पोटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र महायुतीत बिघाडी करत शिंदेंच्या शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। या अर्जातील प्रतिज्ञापत्रात गंभीर त्रुटी असल्याचा आक्षेप काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी घेतला होता। या आक्षेपाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल रात्री विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद केला। या निर्णयाविरोधात बाजोरिया यांनी नागपूर हायकोर्टात रीट याचिका दाखल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मागितली होती। आज या हाय व्होल्टेज याचिकेवर नागपूर खंडपीठात प्रदीर्घ सुनावणी झाली। यावर भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी कोर्टाबाहेर माहिती दिली। ते म्हणाले, कोर्टाने बाजोरिया यांना कोणताही तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। या प्रकरणात आणखी सुनावणीची गरज असून पुढील सुनावणी थेट 2 आठवड्यानंतर म्हणजे 14 दिवसांनी होणार आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे तुर्तास भाजपचे प्रवीण पोटे यांच्या समोरील अडचण दूर झाल्याचं चित्र आहे। इलेक्शनची स्क्रुटिनी होती, ती करत असताना विप्लव बाजोरिया यांचा जो अर्ज होता त्याच्यावर तिथल्या 4ही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा जो अर्ज आहे ह्याच्यामध्ये त्रुटी आहेत, जो ॲफिडेविट करायला पाहिजे त्या ॲफिडेविटमध्ये चुकीची माहिती आहे किंवा अर्धवट ॲफिडेविट आहे आणि त्यामुळे ऑब्जेक्शन लागलं होतं। बराच वेळ तिथे युक्तिवाद झाला आणि अल्टिमेटली तिथल्या आरोनी त्यांचा अर्ज हा नामंजूर केला होता। त्याच्याविरुद्ध तातडीने इथे हायकोर्टामध्ये त्यांनी रीट पिटिशन दाखल केलं होतं विप्लव बाजोरिया यांनी। त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची जी ऑर्डर आहे लोअर कोर्टाची आरोनची ही चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांनी इंटरिम प्रेयर मागितली होती की मला या इलेक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ द्या, माझा अर्ज तात्पुरता ग्राह्य मानू द्या आणि मला इलेक्शन प्रोसेस लढू द्या। त्याच्यावर आज आर्ग्युमेंट झालं आणि आर्ग्युमेंट अंती मुंबईकर साहेबांनी आज आपला वर्डिक्ट दिला। वर्डिक्ट घेताना त्यांनी जी इंटरिम प्रेयर आहे ती रिजेक्ट केली आहे आणि मॅटर 2 वीक्स नंतर फिक्स केलेला आहे। म्हणजे आता तातडीने दिलासा काहीच मिळालेला नाही, तातडीने दिलासा काहीच मिळाला नाही। कालची जी पोझिशन राहील त्याच पोझिशनमध्ये आता इलेक्शन होणार आहे। आता बाजोरिया यांच्या समोर लिगली काय पर्याय उपलब्ध आहेत? कायद्याचा विचार केला तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात, अदरवाईज दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही। पुढील सुनावणी केव्हा होईल काही सांगा? आफ्टर 2 वीक्स म्हटलं त्यांनी। जे काही प्रतिज्ञापत्राच्या चुकीबद्दल की आमची चूक जे आहे ते आम्हाला दुरुस्त करण्याची संधी देऊन आम्हाला निवडणूक लढवू द्यावी याबद्दल न्यायाधीशांनी काही निरीक्षण? चूक दुरुस्त करणे असे शब्द नाही वापरला त्यांनी असं म्हटलंय की आरोननी जे फायंडिंग दिलं ते चुकीचं आहे म्हणून आम्हाला लढू द्यावं। त्यांनी हे आजही कबूल केलं नाही की चूक झाली आहे। त्यांचं म्हणणं त्यांनी जे केलं ते बरोबर आहे, पण कोर्टाचं आता प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की कोर्ट इन्क्लाइंड नाही आहेत। हिंदी नाही सर। हायकोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी संताप व्यक्त केला आहे। ते म्हणाले, याआधी मी 4 वेळा आमदार राहिलो आहे आणि विप्लव बाजोरिया एकदा आमदार राहिलाय। आजवर आम्ही याच प्रतिज्ञापत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या, मग आताच हे प्रतिज्ञापत्र अवैध कसे ठरू शकते? गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। ते म्हणाले, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी हा सर्व प्रकार जाणून बुजून घडवून आणला आहे। पोटे यांनीच काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना आमच्या अर्जाविरोधात तक्रार दाखल करायला लावली होती। काँग्रेसने आक्षेप घ्यायचा आणि कोर्टात भाजपाच्या उमेदवाराचे वकील युक्तिवादाला उभे राहायचे, याचा अर्थ काय घ्यायचा? हे स्पष्ट मॅच फिक्सिंग आहे, असं देखील यावेळी बाजोरिया म्हणाले। प्रशासकीय दिरंगाईवर बोट ठेवत ते म्हणाले की काल रात्री 9:30 वाजता अर्ज फेटाळण्याचे सांगण्यात आले, पण त्याची अधिकृत प्रत आज सकाळी 11 वाजता देण्यात आली, ज्यामुळे आम्हाला कोर्टात जाण्यास उशीर झाला आहे। करेक्शन करून आम्ही फॉर्म भरतो। काल जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की बाबा रे, हा फॉर्म मी 5 वेळा भरलेला आहे, हा बरोबर फॉर्म आहे। तर त्यांनी सांगितलं की माझं काय झालं मला माहित नाही, जर तुला माहित नाही तर त्यांच्यावर कारवाई करा चुकीच्या असेल तर।
5 वेळा जर 5 जिल्हाधिकारी हा फॉर्म ऍक्सेप्ट करत आहे तर त्यांनी करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी छोटी मायनर मिस्टेक काढून सर्वांच्या संगमतीने 11 तास एकाच विषयावर खेळीमेळीच्या वातावरण ठेवून आम्हाला तर असं वाटत होतं की आता अलाउच करतील, आणि संध्याकाळी आमचा फॉर्म रिजेक्ट केला आणि नंतर आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डरची कॉपी सुद्धा त्या माणसाने दिली नाही. त्यासाठी आम्ही कमीत कमी 3 ते 4 तास त्याच्याशी भांडलो, नंतरही दिली नाही. आम्ही विचारलो की आम्हाला कमीत कमी एवढं सांगा की आम्ही उद्या सकाळी यायच्या की उद्या दुपारी यायच्या, तर म्हणे ते आता सांगता येत नाही, जेव्हा तयार होईल तेव्हा आम्ही देऊ. दिस इज नॉट द कंडिशन. असं कोणत्याही अधिकाऱ्यांनी करू नये. एवढी भानगड केल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी कॉपी मिळाली आणि ती आम्ही थोडीशी कॉपीसाठी अरेरावी केली, तर त्यामध्ये आमच्यावर पोलीस केसेस के अंदर गुन्हे दाखल करण्याचे शौर्य RDCने दाखवला. आणि त्यानंतर ती ऑर्डरची कॉपी घेऊन आम्ही आज हायकोर्टामध्ये आलो. हायकोर्टामध्ये आमची सुनावणी अतिशय चांगली झालेली आहे. त्यामध्ये आदरणीय जस्टिस साहेबांनी एंटरिम ऑर्डर सध्या देऊ शकत नाही, मला अदर साईड टू से करावं लागेल आणि अदर साईड टू से करून मेरिटवर ते याच्यामध्ये आदेश देणार आहे. आणि एंटरिम ऑर्डरमध्येही आम्ही त्यांच्याकडून काही सबमिशन मागितलं आहे, तर त्या एंट्रीम ऑर्डरची कॉपी कदापि आम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिळेल. ती एंट्रीम ऑर्डरची कॉपी पाहून आम्ही पुढचा निर्णय घेऊ, सुप्रीम कोर्टामध्ये जायचे आहे किंवा काय, किंवा पुढच्या वेळी एंट्रीम ऑर्डरच्या ऐवजी आम्हाला इलेक्शन पिटिशन दाखल करायची आहे की आम्ही हा लढा सोडणार नाही, आमच्यासोबत अन्याय झालेला आहे. असं अन्याय लोकशाहीमध्ये कोणी करू नये. ज्या उमेदवारांनी ज्याप्रमाणे ही लढाई लढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर लोकांच्या समाजसेवेसाठी त्यांनी केलं असतं तर आम्हाला अभिमान झाला असता की अरे बाबा रे, निवडणुका लढा ना. जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर हे धावपळ करण्याच्या ऐवजी निवडणूक लढून दाखवा की तुम्हाला मेरिटवर मतं मिळतात की नाही. त्यांना एक प्रकारची घबराट, एक प्रकारचा संशय निर्माण झाला होता की यावेळी ज्याप्रमाणे अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये 24 वर्ष आमदार बाजोरी यांनी काम, गोपीकिशन बाजोरी यांनी काम केलं आहे, हिंगोली, परभणीमध्ये विप्लवनी काम केलं आहे. जर हे इथं आले आणि त्यांची काम कार्यपद्धती पाहून जर हे निवडून आले तर कुठंतरी त्यांना अस्वस्थ वाटला, म्हणून त्यांनी तो प्रकरण बाजूला ठेवून फॉर्म रिजेक्ट करण्याची प्रक्रियामध्ये एक कॉन्स्पिरसी करली बाकीच्या इतर आमदार उमेदवारासोबत आणि निवडणूक अधिकाऱ्यासोबत. गैरकायदेशीररित्या माझा फॉर्म त्यांनी रिजेक्ट करायला लावला आणि तो रिजेक्ट झाला. आम्ही हायकोर्टामध्ये आलो आहे. आज आम्हाला एंट्री ऑर्डर जे मिळेल, कारण की सरांनी सरळ सांगितलं आहे की मी फायनल ऑर्डर मेरिटवर देणार आहे, तर एंट्री ऑर्डरमध्ये आम्ही पाहू की त्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते का, त्याच्या काय सस्पेन्स राहणार आहे अगोदर सांगितलं, किंवा आम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करून हा आम्ही लढा कायम ठेवणार आहे. कारण पूर्ण अमरावतीची 15 नगरपालिकेचे लोकांच्या मनामध्ये सातत्याने सर्व एकदम अस्वस्थ झालेले आहे. मला काही अस्वस्थ नाही, मी आमदार राहिलो 10-20 वर्ष, हा आमदार राहिला, परंतु ज्याप्रमाणे लोकांची आवड आहे त्यांची आवड आम्ही पूर्ण करणार, यामध्ये दुमत नाही. काल ज्या पद्धतीनं आशिष असं नाही आहे ते, हे जसं अमरावतीच्या स्थानिक स्वतःची निवडणूक आहे, इकडचे जे सगळे नगरसेवक आहेत ते आमच्याशी नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये असतात. जसं मी चिखलदरा जातो, तिकडच्या परतवाला ते तिकडचे आमचे जे कनेक्टेड एरिया आहे तिकडचे कॉर्पोरेटर आम्हाला भेटत असतात. त्यांच्या आग्रहावर आम्ही हे निवडणूक लढत आहोत. पण तिथे प्रवीण पोटे यांचेच वकील दिसले, जेव्हा की आक्षेप हा काँग्रेसच्या उमेदवारांना. मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं संगमत करून ते सगळं उभं राहिले, कारण की प्रत्येक उमेदवारांना सेमच मुद्द्यावर माझ्या ॲफिडेव्हिटवर ऑब्जेक्शन घेतलं आणि मी हा ॲफिडेव्हिट कमीत कमी 5 वेळा सबमिट केलेला आहे. 5ही इलेक्शन आम्ही 4 इलेक्शन आणि एक मध्ये हिंगोली पब्लिक इलेक्शन आम्ही जिंकून आलो. जो फॉर्म तेव्हा करेक्ट होता तो आता चुकीचं कसं होऊ शकते. आणि दुसरं तुम्ही असं पाहिलं तर आमची तर मास्टरी आहे त्याच्यामध्ये, आम्ही कसं ते फॉर्म चुकीचं भरू शकतो. तुम्हाला ठामपणे या प्रश्नासमोर मी आभार देऊन हात जोडून विनंती करतो की हा ॲफिडेव्हिट आजही हिंगोली, परभणी, वाशिम आणि अकोला, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली, परभणीमध्ये आहे. 5 वेळा आम्ही दाखल केला आहे. 5ही वेळा जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला मान्य केलेला आहे. हाच ॲफिडेव्हिट कायदेशीररित्या आम्ही अमरावतीमध्ये केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी का फेटाळला, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. हा माझी तुमच्याशी विनंती आहे. आणि हे सर्व ॲफिडेव्हिट आजही सर्व ऑनलाईन आहे. आम्ही याच्यामध्ये तीळ मात्र एक लाईन कमी जास्त करू शकत नाही, सध्या दिलेले आणि पूर्वी दिलेले. आणि फॉर्म रिजेक्ट करून त्यांना काय सिद्ध करायचं आहे, ते निवडणूक का रडत नाही माझ्यासमोर, माझा हे प्रश्न आहे प्रवीण पोटेचे आणि बाकी उमेदवारांचे. कारण की ते फॉर्म रिजेक्शन करून त्यांना काय भेटत आहे. थँक्यू. हायकोर्टाने सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलल्यामुळे विप्लव बाजोरिया यांच्याकडे आता 2च कायदेशीर मार्ग उरले आहेत. एक म्हणजे पुढील 2 आठवडे हायकोर्टाच्या सुनावणीची वाट पाहणे, किंवा दुसरा मार्ग म्हणजे
हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे. बाजोरिया पितापुत्रांनी स्पष्ट केले आहे की जर हायकोर्टातून लवकर न्याय नाही मिळाला तर ते तात्काळ सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावतील. आता या संपूर्ण घडामोडींमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.